आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज़, आपका अपना हिंदी न्यूज़ चैनल। कल्याण के नेतिवली में सम्यक विद्यालय में 10वीं के विद्यार्थियों का विदाई समारोह का कार्यक्रम आयोजित किया गया। इस अवसर पर मुख्य अतिथि के रूप में बीए भंडारे संस्था के सचिव पीएस खरात, सदस्य डीएन मोकल, निवृत्त डिविजनल मैनेजर LIC चंद्रसेन खैरे, निवृत्त ओरिएंटल इंश्योरेंस डिविजनल मैनेजर सुभाष रणसेवरे, निवृत्त मैनेजर ओरिएंटल कंपनी नंद कुमार मागड़े, लैब असिस्टेंट भवंस कॉलेज के उपस्थित रहे। सभी अतिथियों ने 10वीं के विद्यार्थियों को मार्गदर्शन किया तथा 10वीं की परीक्षा के लिए सभी को शुभकामनाएं दी। सभी विद्यार्थियों को गुलाब का पुष्प एवं कलम देकर उनका पेड़े खिलाकर उनको ढेर सारी शुभकामनाएं दी तथा उनके आने वाले भविष्य की भी शुभकामनाएं दी। तो वहीं शिक्षक भी मार्गदर्शन करते हुए भावुक दिखे। उन्होंने कहा कि शिक्षक एवं विद्यार्थी का एक अलग नाता होता है। इस मौके पर विद्यार्थी एवं शिक्षक भी भावनिक दिखे। बता दें, इस विद्यालय में पढ़ने वाले विद्यार्थी अत्यंत कठिन परिस्थितियों से गुजरने वाले विद्यार्थी हैं। उन्हें शिक्षक द्वारा काफ़ी मेहनत करके उनकी समस्याओं को देखते हुए उन्हें विद्यालय में प्रवेश दिया और उन्हें शिक्षा साहित्य उपलब्ध कराकर उन्हें उत्तम शिक्षा दिया गया तथा उनके उज्जवल भविष्य के लिए तैयार किया गया। इस मौके पर मुख्याध्यापक MM जाधव सर, नीता गायकवाड़ मैडम, कामले मैडम, उगाड़े मैडम, लांडे सर, जादव सर, जाधव मैडम, डांगले मैडम, वेलकर मैडम, देसले सर, मागड़े मैडम, चंदन सिवे सर उपस्थित रहे। सभी के लिए नंदू मागड़े की तरफ से भोजन की व्यवस्था की गई और शुरू हो रहे 10वीं की परीक्षा के लिए सभी ने विद्यार्थियों को ढेर सारी शुभकामनाएं दी। आज मी आणि संस्थेचे माझे मित्र खरात साहेब आज आम्ही उपस्थित आहोत आणि सर्व आमचे पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। मुद्दामपणे आज 10वीच्या शेंडापच्या दिवशी निमित्ताने आम्ही या ठिकाणी त्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी, त्यांना भावी आयुष्य सुखात समाधानात जावं, त्यांना 100% यश मिळावं या हेतून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला। विशेष म्हणजे नंदू माघाडे साहेब यांनी आम्हाला सगळ्यांना जेवणाचं निमंत्रण दिलं होतं आणि त्यांनी अतिशय सुंदर असं जेवण केलेलं आहे। तेव्हा सांगण्याचा उद्देश हाच आहे की आम्ही अतिशय कष्टानं, अतिशय परिश्रमाने हा विभाग उभा केलेला आहे। आता सुंदर असं हे वैभव निर्माण झालेलं आहे। यापुढे देखील आम्ही एक मनाने, एक विचाराने आम्ही शाळेचं वैभव उभा करू आणि एका 2 वर्षामध्ये या ठिकाणी आम्ही कॉलेज उभारण्याचं आश्वासन देतो आणि गोरगरीब मुलांना मोफत शिक्षण देण्याचं आम्ही व्रत केलेलं आहे। ते व्रत आम्ही पूर्ण करतो आणि शाळेच्या भवितव्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य केला याबद्दल तुम्हा सर्वांचं मी अभिनंदन करतो। सर, कुठे ना कुठे असं वाटतंय की आजच्या परिस्थितीमध्ये मराठी शाळा जिथे बंद व्हायच्या परिस्थितीत त्या परिस्थितीच्या काळामध्ये जर ही शाळा जर आपण कसं चालवताय तसं काय अशा मराठी मॅडमच्या शाळा कमीत कमी आज चौकडे बंद होत चाललेल्या आहेत। पण मी असा एक निश्चय केलेला आहे, मी सर्व शिक्षकांनी, आम्ही सर्व संस्थापकांनी, कसल्याही परिस्थितीत मराठी हे वाचवण्यासाठी आम्ही मराठी मित्र शाळा सुरू केलेलीच आहे, परंतु यापुढे आम्ही इंग्लिश मिडियमची शाळा देखील करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि त्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे। आणि मराठीला प्राधान्य देणं, मराठी अशी आमची मायबोली अशा प्रकारचं मराठी ह्या महाराष्ट्रात मराठी ह्याच्यासाठी खूप आंदोलन झाले आणि ते टिकवण्याचं, मराठी ह्या ठिकाणी टिकवण्याचं आम्ही काम अतिशय प्रामाणिकपणाने आणि धाडसीने काम करतो आणि निश्चितपणे आम्ही सम्यक विद्यालय मध्ये मराठी मीडियमचे सर्व शिक्षक, सर्व संस्थापक जिद्दीने काम करतो आणि या ठिकाणी शिकून गेलेला सर्व विद्यार्थी IAS ऑफिसर, MPS अधिकारी वगैरे सर्व होतील आणि अशा प्रकारची अपेक्षा करून आम्ही त्या दृष्टीने वाटचाल करतो आहोत। मी सुभाष रणसेवरे काही सांगू इच्छितो। मी आज या शाळेला भेट दिलेली आहे। शाळेचे वातावरण, तिथले विद्यार्थी, तिथले शिक्षक यांचे एक नातं पाहून खूप भारावून गेलो। कारण विद्यार्थी जे काय आता या वर्षी 10वीला बसतील त्यांच्यासाठी आजचा दिवस हा फेअरवेलचा दिवस होता। तर ते विद्यार्थी अक्षरशः शेवटचा दिवस असले कारण त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते आणि हे पाहून शिक्षकांचे देखील अश्रू येत होते। तर हे खूप न समजण्यासारखी गोष्ट होती, म्हणजे किती नातं एकमेकांसाठी आहे। तर हे असंच मला असं वाटतं की इथून पुढे असंच विद्यार्थ्यांनी
आपल्या गुरुवर्याबद्दल आणि गुरुवर्यांनी आपल्या विद्यार्थ्यांबद्दल ठेवावं, जेणेकरून त्यांचं एक व्यवस्थित एक अटॅचमेंट तयार होईल आणि याच्यामुळे मुलं देखील त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी कणखर बनतील व काहीतरी बनून जातील आणि याच्यामुळे देशाला फायदा आहे. या शाळेचा फाउंडर सभासद आहे. मी शाळा उभा करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. स्वतः घरोघरी जाऊन मुलांना आणून ऍडमिशन दिले फ्री ऑफ चार्ज. आणि 1982 पासून शाळा काढल्यापासून मी रात्रंदिवस या शाळेसाठी कष्ट करतो, येतो जातो, भेट देतो, कुणाची अडी अडचणी असतील तर निवारण करतो. एवढं बोलतो. विद्यार्थ्यांना हेच सांगेल की भावी आयुष्य घडवण्यासाठी आपण चांगली मेहनत करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे आणि उत्तरोत्तर प्रगती करून आपल्या पालकाच्या अपेक्षा आणि समाजाच्या अपेक्षा ह्या आपण पूर्ण करायला पाहिजे. हेच विद्यार्थ्याचं ध्येय असलं पाहिजे. हा तसा निरोप समारंभ म्हणता येत नाही. हा मुलांना परीक्षेसाठी आणि त्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम असतो. निरोप समारंभ जर शाळेसाठी असला तर मुलांच्या करिअरसाठी हा एक आनंदाचा दिवस समजला जातो. कुठे ना कुठेतरी विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं जे एक नातं जुळलं होतं त्याच्यामध्ये आज बरेच शिक्षक त्याच्यामध्ये भावनिक दिसले. ज्यावेळेस शिक्षक पेशावर नोकरी करतात त्यावेळेस ही भावना समजते. एवढं सांग. शिक्षक तळमळ किती आहे विद्यार्थ्यासाठी हेच मुलांनी समजलं पाहिजे. खूप आनंद झाला. जे आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा सर्व दिवस आम्हाला आठवले. आम्ही पण जसं इकडून सोडून गेलो, आपण विद्यार्थ्यांनी असंच इकडे यावं प्रमुख पाहुणे, हीच इच्छा आहे आमची. दहावीच्या विद्यार्थ्यांना काय आपण शुभेच्छा द्यायला? दहावीच्या विद्यार्थ्यांना परत जर सर्वेचे 100% पास झाले तर परत हा सोहळा परत इथे असंच हे होईल. 100% विद्यार्थी सर्व पास झाले. मग मला तर वाटतं 100% होती, तुम्हाला पण यायला लागेल इकडे असं मला वाटतं. खूप वाईट वाटतंय कारण की मी तर या शाळेत जास्त नाही शिकले, 3च वर्ष शिकले तरी या शाळेचा खूप लागला, तर खूप वाईट वाटतं. पालकांप्रमाणे वागणूक होती सगळ्यांची. सगळ्यांनी मला पालकांसारखंच म्हणजे मुलीसारखंच वागवलं. आता याच्या पुढे जाऊन शाळेचं नाव तर मोठं करणारच, त्यांच्यासारखं शिक्षक होऊन दाखवणार.